तुमचा स्क्रीनशॉट जर घेऊन झाला असेल काय होतं याच्यामध्ये लिहिण्यामध्ये जास्त प्रोसेसमध्ये वेळ जातो. आता आपण काय करणार आहोत, लिहिण्याच्या ऐवजी मी थोडासा बाजूला सरकत जाईल, तोपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, मी परत लिहून काढीन आणि ते पुन्हा आपण घेत जाऊ. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण जाणार आहोत. तर आता याच्यामध्ये काल आत्ताच आपण काय पाहिलं होतं, अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहिले होते. अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि अर्थशास्त्र म्हणजे काय पाहिलं होतं आणि अर्थशास्त्राचे 2 प्रकार पाहिले होते, स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र. आता ह्याच्यामध्ये काय आहे, अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था असतात. वेगवेगळ्या देशांमध्ये ह्या 3 प्रकारच्या अर्थव्यवस्थेनुसार ते देश चालत असतात. त्याच्यामध्ये आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. आता ह्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये नेमकं काय आहे, तर याच्यामध्ये जी भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये असे देश आहेत ज्या देशामध्ये कॅपिटलिझम चालतं. म्हणजे नेमकं काय चालतं, ज्या देशामध्ये पूर्णपणे व्यवस्था ही बाजारपेठांवरती अवलंबून असते, ज्या ठिकाणी स्पर्धेचं प्राबल्य असतं, ज्या ठिकाणी सगळं काही बाजारपेठ ठरवत असतात. म्हणजे तुम्हाला कोणतं उत्पादन करायचंय हे तुमच्या कंपनीच्या मनावर आहे. तुम्ही कंपनीचे चेअरमन आहे किंवा कंपनीची जी बॉडी आहे त्या पूर्ण कंपनीच्या बॉडीच्या मनावर आहे की त्यांना काय उत्पादन घ्यायचं आहे आणि ते किती किमतीला विकायचं आहे. ग्राहकांच्या इच्छा कशा आहेत त्याच्यानुसार माल त्यांना सप्लाय केला जातो. ती जी व्यवस्था आहे ती असते भांडवलशाही अर्थव्यवस्था. पण समाजवादी अर्थव्यवस्था अशी असते ज्यामध्ये काय केलं जातं, समाजाचं हित ज्या गोष्टीमध्ये आहे त्या गोष्टी समाजाला प्रोव्हाइड करून दिल्या जातात सरकारच्या माध्यमातून. सरकार त्यांना त्या गोष्टी प्रोव्हाइड करून देते. म्हणजे ज्याची गरज आहे, थोडक्यात आपल्या इकडं आपण बघतो स्वस्त धान्य दुकान, म्हणजे कुठनात आपल्याला गहू तांदूळ वगैरे मिळतात. ती काय झालं, समाजवादी अर्थव्यवस्थेचा भाग झाला. पण त्याला काही हे असते का, ते व्हॅल्युएशन असते का त्याची? नाही. जे सगळ्यात म्हणजे उच्च दर्जाचा उच्च प्रतीचा जो तांदूळ आहे, गहू आहे, तो त्याच्यामध्ये भेटतो का? नाही. तर फक्त याच्यामध्ये काय केले जाते, लोकांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, गोरगरीब जनतेपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सरकार काय करत असतं, बाजारपेठामध्ये हस्तक्षेप करत असतं. अशाच मालाचं उत्पादन घ्यायला सांगत असतं. जे मालाचं उत्पादन घेऊन समाजाच्या सगळ्या गोष्टींची पूर्तता केली जाईल अशाच मालांचं त्या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं. मग ही कोणती व्यवस्था असते, समाजवादी अर्थव्यवस्था, ज्याच्यामध्ये सरकारचा पूर्णपणे हस्तक्षेप असतो. सगळ्या कंपन्या वगैरे याच्यावर सरकारचं नियंत्रण असतं, बाजारपेठांवर सरकारचं नियंत्रण असतं. सरकार ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने उत्पादन घ्यायचं असतं आणि ते समाजापर्यंत पोहोचवायचं असतं. याच्यामध्ये मग काय होतं, रिलेटिव्ह पॉवर्टी जी आपण म्हणतो, जे रिलेटिव्ह पॉवर्टी या ठिकाणी कमी असते. म्हणजे गरिबीचं जे प्रमाण आहे, एक श्रीमंत आहे खूप आणि एक खूपच गरीब आहे असं या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्थेत होत नाही. कारण कोणाकडेही मोनोपॉली कुठल्याही गोष्टीचं केंद्रीकरण कशाचंही नसतं. आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण याच्यामध्ये झालेलं नसतं. ज्या समाजवादी अर्थव्यवस्था आहे हिच्यामध्ये आर्थिक सत्तेचं कुठलंही केंद्रीकरण झालेलं नसतं. त्यामध्ये कसं असतं, प्रत्येकाला डिस्ट्रीब्यूट करून प्रत्येक गोष्टी दिल्या जातात. आणि तिसरी जी अर्थव्यवस्था आहे, मिश्र अर्थव्यवस्था, ही सगळ्यात बेस्ट अर्थव्यवस्था आहे जी आपण 1991 पासून सुरू काढली. भारतामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रीयकरण सुरू झालं. 1969चा काळ 14 बँकेचं राष्ट्रीयकरण असेल आणि त्याच्यानंतर 1965 मध्ये जास्तीत जास्त राष्ट्रीयकरण व्हायला सुरुवात झाली आणि वेगवेगळ्या कंपन्या वगैरे ज्या होत्या ज्यांच्यावरती एक हाती सत्ता होती बिझनेसमॅनची, ती सत्ता काढून घेण्यात आली आणि ते सगळं सरकारने स्वतःच्या मालकीचं करून घेतलं. आता सध्या आपण भांडवलशाहीकडे चालू, मिश्रकडून भांडवलशाहीकडे. आता आपण बातम्या ऐकत असू, ही कंपनी ह्या कंपनीला विकून टाकली, सरकारच्या ह्या कंपन्या होत्या त्या कंपन्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये विकण्यात आल्या. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये होतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा 1% रोल नसतो. त्याच्यामध्ये पूर्णपणे ज्या कंपन्या ज्यांच्या मालकीच्या आहेत त्यांचा रोल असतो. आता इथे ज्या गोष्टी मी लिहिलेल्या आहेत याच्याकडे आपण थोडक्यात लक्ष देऊ. तुम्हाला आता समाजवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था ही मी शब्दातून थोड्याफार प्रमाणात सांगितली. पण आता याच्यामध्ये पॉईंट काय जे आपल्याला परीक्षेमध्ये ज्याच्यावर प्रश्न विचारला जाईल, कालचा जो आपला भाग होता अर्थशास्त्राचे जे प्रकार आहेत याच्यावर कुठलाही प्रश्न विचारला जात नाही. मग प्रश्न कुठे विचारले जातात तर भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल, समाजवादी, मिश्रवर पण जास्त प्रकारचे प्रश्न असतात. मिश्रवर प्रश्न विचारला तर कोणता, मिश्र अर्थव्यवस्था भारताने कधीपासून लागू केली त्याच्यावर ते वाक्य दिलं जाईल, तिथं चुकीचं साल दिलं जाईल पण ते तुम्हाला बरोबर करून लिहायला लावलं जाईल परत, किंवा कोणतं बरोबर आहे ते विचारलं जाईल. हे विधान बरोबर आहे का, योग्य आहे की अयोग्य आहे, किंवा योग्य नाही असं कोणतं विधान आहे, असे वगैरे प्रश्न त्याच्यामध्ये असतात. पण आता जी भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे आपली, त्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये नेमकं काय काय गोष्टी आहेत तुम्हाला दिलं जाईल की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक सार्वभौम असतो. पण ते वाक्य बरोबर आहे की चुकीचं आहे, वरीलपैकी सर्व बरोबर, एक अबरोबर, ब बरोबर, क बरोबर, याच्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होतो. जर तुम्हाला या सगळे पॉईंट व्यवस्थित माहिती असतील तर तुम्ही तो क्वेश्चन टॅकल करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, तो प्रश्न सोडवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. आता जी भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, ह्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कोणते कोणते पॉईंट आहेत ते व्यवस्थित बघायचे. काय काय पॉईंट येते, किंमत बाजार यंत्रणेद्वारे, किंमत कशाद्वारे ठरते, बाजार यंत्रणेद्वारे ठरते. ग्राहक कसा असतो, सार्वभौम असतो. मुक्त प्रकारची अर्थव्यवस्था असते. मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय, ज्या ठिकाणी सगळं काही कोण ठरवतं,
कंपन्या ठरवतात. ज्यांचा उत्पादक आहे, जो उत्पादन घेतोय, तो जो प्रोड्युसर आहे, जो प्रोड्यूस करणार आहे, जो उत्पादन तयार करणार आहे, तोच काय करतो, त्याच्या मालाची किंमत ठरवतोय. ही कोणती झाली? मुक्त अर्थव्यवस्था झाली. तिथं स्पर्धेचं खूप प्राबल्य आहे. म्हणजे काय आहे, मग चैनीच्या वस्तू, जास्तीत जास्त चैनीच्या वस्तू त्यामध्ये निर्माण केले जातात. निर्मात्यांच्या मार्फत, वेगवेगळ्या कंपन्यांच्या मार्फत चैनीच्या वस्तू जास्त, चैनीच्या वस्तू का भर केला जातो? कारण स्पर्धेचं प्राबल्य आहे, मुक्त अर्थव्यवस्था आहे. जेवढं तुम्ही जास्त चैनीची वस्तू बाजारात विकता तेवढं तुमचं जास्त प्रॉफिट. तिथं फक्त जे तयार करणारे त्यांचा हेतू काय असतो? फक्त प्रॉफिट कमवणं, फक्त नफा कमवणं त्यांचा उद्देश असतो. आणि नफा कमवणं ज्यावेळेस तुमचा उद्देश आहे, त्यावेळेस तुम्ही अशाच वस्तू तयार करणं ज्या मार्केटमध्ये जास्त चालणार आहे. बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये लोकांची आवश्यकता काय आहे, गरज काय आहे, किंवा सर्वसामान्यांना काय हवंय याचा त्या ठिकाणी कुठेही विचार केला जात नाही. मग त्या ठिकाणी स्पर्धेचं प्राबल्य. प्रत्येकाला वाटतं माझी कंपनी सगळ्यात बेस्ट असली पाहिजे, मी सगळ्यात पुढे असलं पाहिजे. मग भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, बाजार यंत्रणेवर चालणारी अर्थव्यवस्था आहे. मग बाजारात ज्याचा माल सगळ्यात जास्त उठून सगळ्याचाच माल खरेदी केला जाईल. बरोबर आहे ना? मग अशा त्याच्यामुळे काय केलं जातं, स्पर्धेचं प्राबल्य त्या ठिकाणी असतं. मग कॉम्पिटिशनचं प्राबल्य असल्यामुळे चैनीच्या वस्तूचं जास्तीत जास्त प्रमाणात काय होतं, जीवनावश्यक वस्तूंपेक्षा चैनीच्या वस्तूंचं उत्पादन जास्त प्रमाणात घेतलं जातं. मग बाजारामध्ये ते जास्त दिसायला लागतं. मग आता याच्यामध्ये हे सगळे झाले ग्राहक सार्वभौम, ग्राहकाच्या मनावर सगळे, ग्राहकाच्या इच्छेने, सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही. हे सगळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे निकष आहेत. पण याच्यामध्ये काही दोष पण आहेत. कोणते दोष आहेत त्याच्यामध्ये? आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होतं. आता मला सांगा, ज्या ठिकाणी जी कंपनी, ज्या कंपनीचा माल जास्तीत जास्त विकला जातो, त्या कंपनीची बाजारावरती काय होते रे, मोनोपॉली क्रिएट होते. काय होते? मोनोपॉली क्रिएट होते. त्यांचं काय होतं, केंद्रीकरण होतं आर्थिक सत्तेचं. म्हणजे त्यांच्याकडे सगळा पैसा कोणाकडे येणार आहे, ज्यांचा माल सगळ्यात जास्त विकला जाईल त्यांच्याकडे सगळ्यात जास्त पैसा येणार आहे. याच्यामुळे काय होणार आहे, जी आपली आपण म्हणतो रिलेटिव्ह पॉवर्टी जी म्हणतो, तुलनात्मक जी गरिबी आहे ही जास्त वाढणार आहे. गरीब आणि श्रीमंतांमध्ये दरी खूप जास्त वाढत जाणार आहे. श्रीमंत जे आणखी श्रीमंत होणार आहे, जे गरीब आहे ते अजून गरीब होणार आहे. हे कशामुळे होणार आहे? तर या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा हा सगळ्यात मोठा दोष आहे. जर सगळं काही जर बाजारपेठांवरती अवलंबून आहे, जे उत्पादन करणारे त्यांनाच जर सगळा प्रॉफिट जात असेल, तर ते काय होणार आहे, त्या ठिकाणी आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होणार आहे. पैसा कमवणारे, पैसा असणारे लोक 10% असणार आहे. जी साधन सामग्री निसर्गामध्ये असते, त्या साधन सामग्रीचा जास्तीत जास्त फायदा कोण घेणार आहे? ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे तेच घेणार आहे. बरोबर आहे? हे भांडवलशाही अर्थव्यवस्था. त्याच्यानंतर आहे समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे, याच्यामध्ये सगळं काही सरकारचा रोल असतो, पूर्णपणे सरकारचा रोल आहे. किमती सरकारद्वारे ठरतात. या ठिकाणी ग्राहक सार्वभौम नाहीये. ज्या मूलभूत गरजा आहेत, मूलभूत गरजांची पूर्तता फक्त काय केली जाते रे, सरकारमार्फत केली जाते. मूलभूत आवश्यक ज्या गोष्टी आहेत, त्या मूलभूत आवश्यक गरजा किंवा आवश्यक गोष्टींची पूर्तता फक्त काय केली जाते, सरकारद्वारे केली जाते. सामाजिक न्याय याच्यामुळे प्रस्थापित होतो. समाजामध्ये कुणीही जास्त श्रीमंत गरीब याच्यामुळे राहत नाही. गरीब श्रीमंताची तरी ती कमी होते, कारण याच्यामध्ये सगळं काही अधिकार कोणाचा असतो, सरकारचा असतो. ज्या वस्तू वगैरे बाजारामध्ये येणार आहेत, बाजारपेठामध्ये येणार आहेत, त्या वस्तू पण कोणाच्या असतात, सरकारच्या असतात. त्याच्यामुळे तिथं कोणाचं आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होण्याचं काही प्रश्नच उरत नाही. त्यानंतर सरकारचं प्राबल्य म्हणजे पूर्णपणे सरकारीच आहे. याच्यामध्ये जे समाजवादी अर्थव्यवस्था असते याच्यामध्ये संपूर्ण नियंत्रण सरकारचं आहे, पूर्णपणे हस्तक्षेप सरकारचा आहे. किमती ठरवण्याचं काम पण सरकार करतं, सगळ्या गोष्टी सरकार करतं. मग या अर्थव्यवस्थेचे दोष काय आहेत बाबा? व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. म्हणजे तुम्हाला एखादी चैनीची वस्तू खरेदी करायची किंवा तुम्हाला एखादी कंपनी टाकायची स्वतःची, का जी काय करते चैनीच्या वस्तूंची कोणत्या, तुमचे फ्रीज असेल, तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू लागणाऱ्या वस्तू आहेत, फर्निचर वगैरे असेल, ह्या वस्तू तुम्हाला माहिती आहे, मोबाईल फोन्स असतील वेगवेगळ्या कंपन्यांचे मोठमोठे, याची कंपनी तुम्हाला सुरू करायची, पण ते तुम्हाला करता येत नाही, कारण त्याच्यावरती कोणाचा अधिकार आहे, सरकारचा अधिकार आहे, कारण समाजाची अर्थव्यवस्था आहे. मग ते जर तुम्हाला करायचं असेल तर मग सरकारच्याच अंडर तुम्हाला ते करावं लागतं, किंवा त्याच्यावरती संपूर्ण अधिकार कोणाचा नाही. तुम्ही जरी सुरू केलं तरी सरकारला, म्हणजे व्यक्ती स्वतंत्र, तुम्हाला स्वातंत्र्य नाही. किंवा तुम्हाला एक वस्तू खरेदी करायची, ती वस्तू खरेदी करताना सुद्धा ती वस्तू तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही. जर तुम्हाला खूप महागाची वस्तू खरेदी करायची, ती सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही. जे सरकारने ठरवून दिलेले जे भाव आहेत, त्या भावानुसार ज्या वस्तू भेटतात त्याच मार्केटमध्ये असणार. जसं की कोकणातलं तांदूळ आणि गहू, त्याची किंमत खूप कमी आहे, ते मार्केटमध्ये आहे, तेच तुम्हाला घ्यावं लागणार. का? ते कोणासाठी केलंय? की जे गोरगरीब आहेत. म्हणजे याच्यामुळे काय होतं, फायदा पण आहे आणि एक तोटा पण आहे. पण त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात भारी जी अर्थव्यवस्था होती ती मिश्र अर्थव्यवस्था. बरोबर? मिश्र अर्थव्यवस्थेत काय आहे, मग हे सगळे जे याच्यामध्ये असलेले दोष आहेत, हे सगळे दोष टाळून जी अर्थव्यवस्था स्वीकारण्यात आली, ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी असतील दोन्हीमध्ये, समाजवादीमध्ये असेल, भांडवलशाहीमध्ये असेल, यांच्या दोन्हीमधून बी अर्धी समाजवादी आणि अर्धी भांडवलशाही अशा दोन्ही प्रकारच्या अर्थव्यवस्थेचं एकत्रीकरण करून त्यांचं कॉम्बिनेशन करून काय करण्यात आलेली एक अर्थव्यवस्था तयार करण्यात आली आहे. तिला आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. आणि भारताने ही मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, ज्याच्यामध्ये भांडवलीचा
आणि समाजवादीच्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या त्या घेण्यात आल्या आणि जे दोष होते ते टाळण्यात आले. याच्यामध्ये काय होतं, नुसती भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल तर तेजी मंदी, जर मागणीनुसार काय असतो, पुरवठा असतो, मागणीनुसार पुरवठा आहे, तशा वस्तूच्या किमती ठरत जातात. पण जर त्या ठरल्या नाही तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत तेजी मंदीचं चक्र पण येऊ शकतं. जर मार्केटमध्ये जर एखादी गोष्ट जर अवेलेबल झाली नाही टायमाला, ज्याची खूप मागणी आहे पण ती वस्तू लवकर आली नाही तर तिची किंमत खूप जास्त वाढते. म्हणजे काय होतं, चलनवाढ होते, तेजी की आपल्याला पुढच्या धड्यामध्ये शिकायचे तेजी मंदी नेमकं काय आहे, चलनवाढ काय आहे, मंदी काय आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पुढच्या चॅप्टरमध्ये येणार. पण सध्या तुम्हाला एवढं गरजेचं आहे फक्त तेजी मंदीची चक्र ह्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेत चालू आहे. कारण मार्केटमधला माल जर कमी झाला तर मागणी जर वाढली तर ते मागणी कितीही पैसा द्यायला लोक तयार होऊ शकतात. आणि जास्तीत जास्त पैसा जर दिला तर काय होऊ शकते, पैशाची किंमत कमी होऊन वस्तूची किंमत वाढणार आहे. आता या कन्सेप्ट आहे, या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहेत पुढच्या चॅप्टर्समध्ये. तसे तसे पुढचे धडे येतील आपले, तसे आपण ते क्लिअर करत जाणार आहोत. आता तुम्हाला फक्त एवढंच महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये तेजी मंदीची चक्र असतात भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं, आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होतं आणि त्याचा सगळ्यात ती बाजू तो दोष टाळण्यासाठी जी समाजाची अर्थव्यवस्था, याच्यामध्ये काय होतं रे, जी दरी आहे गरीब आणि श्रीमंताची, गरीब होत जातो, श्रीमंत आणखी श्रीमंत होत जातो. हे जे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत होतं ते समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये होत नाही. पण तिथं काय होतं, व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो, व्यक्तीला कुठलेही स्वातंत्र्य राहत नाही, कार्यक्षमता आणि उत्पादकता कमी होते. तुम्हाला जर स्वस्तात जर प्रत्येक गोष्ट भेटायला लागली तर तुम्ही काम करायचं कमी करणार, 100% खरं आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट जर फुकट मिळायला लागली तर तुम्ही त्या गोष्टीसाठी कष्ट करायची तुम्हाला गरज पडेल का, नाही पडणार. तसंच साहजिक आहे, जर मार्केटमध्ये जर सरकारने जर कमी किमतीमध्ये कोणती वस्तू तुम्हाला उपलब्ध करून दिली, ज्या हवेत आवश्यक वस्तू तुमच्या गरजा पूर्ण झाल्या, तर तुम्हाला कष्ट करायची गरज पडणार नाही. म्हणजे कार्यक्षमता आणि तुमची उत्पादकता काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि जे राज्यकर्ते आहेत, जे सरकार आहे, सरकारचं सगळं मनावर आहे, म्हणजे त्यांची हुकुमशाही तयार होण्याचं एक चान्सेस त्या ठिकाणी आहे. आता तुम्ही काय करायचंय, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील. 1991च्या अगोदर भारताची परिस्थिती, भारतामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती, पण भारताची परिस्थिती खूप खालावली गेली, आर्थिक परिस्थिती ढासळली. भारताकडे जेवढं सोनं होतं ते सगळं सोनं वगैरे गहाण टाकून आपल्याला पैसे घ्यावे लागले दुसऱ्याकडून. ही खूप मोठं त्या ठिकाणी आपल्या इकॉनॉमीमध्ये अनस्टॅबिलिटी झाली होती. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, मिश्र अर्थव्यवस्थेकडे वळलो. 1991चा तो काय आहे, 1991 नंतर भारतामध्ये खूप सारे बदल झालेले आहेत, अर्थव्यवस्थेमध्ये बदल झाले आणि राजकीय व्यवस्थेमध्ये पण खूप सारे बदल या ठिकाणी 1991ला झालेले आहेत. आणि अर्थव्यवस्थेत त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे गृहमंत्री होते, म्हणजे अर्थमंत्री होते. त्या अर्थमंत्र्यांनी काय केलं होतं, सगळ्या गोष्टी केल्या होत्या. त्यांनी 1991 खूप हुशार माणूस होता आणि त्यांनी खरोखर भारताला भारतामध्ये जी इकॉनॉमिकल अनस्टॅबिलिटी आली होती याच्यामधून भारताला स्टेबल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हा स्क्रीनशॉट घ्या, पुढचा भाग आपण लगेच बघू.